नमस्कार. आय माऊलीचा उदय उदय. माझं नाव अपेक्षा महेंद्र कोळी. मी राहणार कुलाबा कोळीवाडा. मी लग्नाच्या आधी वरी कोळीवाडा येथे राहत होते आणि माझ्या घरातलं व्यवहार म्हणजे मच्छीमारीशीच लगडीत होता आणि लग्नानंतर सुद्धा आमचे मिस्टर मच्छीच मारतात आणि आमचा संबंध हा समुद्राशी आणि आम्ही समुद्रासाठी. हा आमचा संबंध समुद्रासाठीच असतो. रुपाली राहुल कोली, राहणार कुलाबा कोलीवाडा. माझा माहेर पण कुलाबा कोलीवाडा आणि सासर पण कुलाबा कोलीवाडा. आणि माझा नवरा त्याची बोट आहे. माझ्या आईवडिलांकडे ते बंदरावर जायचे. त्याच्यापासून मला नवऱ्याचं थोडंफार माहिती आहे. लग्न झाला, माझ्या नवऱ्याचं पण बोट आहे त्यांचा पण मच्छीमारीचा धंदा. मी त्यांना सपोर्ट करते. मी मावरा विकायला जाते. मला आवडतो मावरा विकायला. नमस्कार, माझे नाव सुवर्ण सचिन उभाटे, राहणार कुलाबा कोलीवाडा. माहेर पण कुलाबा आणि सासर पण कुलाबाच. आणि माझे मिस्टर जॉबला आहे आणि आमचा धंदा आहे बोटिंगचा. तर आम्ही सकाळी पहाटे उठून बंदरावरती मावरं विकायला जातो आणि आम्हाला पूर्वीपासून मावरं विकायची आवड आहे आणि ह्याच्या पुढेही राहणार. त्याचबरोबर आमच्या मुलांचं शिक्षण आम्ही पण शिकलो आहे आणि आमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये पण आम्हाला खूप आवड आहे. आमच्या मुलांनासुद्धा आवड आहे आणि असंच आम्ही आमचा धंदा पण करणार मच्छीमारीचा आणि त्याच्याबरोबर आमच्या मुलांना पण आम्ही पुढचं शिक्षण देत राहणार. मच्छीमारी करताना प्रॉब्लेम हे नैसर्गिक पण असतात. नैसर्गिक म्हणजे वारा पाणी, त्याच्यामुळे आमच्या बोटीसुद्धा बुडतात. कधी आमच्या धंद्याला आमच्या ससांना आमच्या फटके भेटतात, कधी ससं तुटतात, कधी जाळी जातात. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर प्रॉब्लेम हा भरपूर असतो. आणि कसं नेहमी मावरा नसतो. असं कधी 4 दिवस एक उदान भेटला काय, मग पुढच्या उदानात भेटेल आज असं काय मिळतो, नाही. उद्या नाही भेटेल. आज भेटला लय, मग उद्या तेवढाच भेटेल असं काय नाही. असं नाही पण मिळणार असं आहे या धंद्यामध्ये. म्हणजे मला आता काहीतरी नवीन नवीन शिकणं आणि त्याच्यातून उद्योग करायचे. असं नाही की फक्त छंद शिकायचं आणि सोडून द्यायचं असं नाही. मी फ्लॉवर मेकिंग शिकली, लाईटीच्या वेण्या बनवते, जरदोशी बनवते. असे वेगवेगळे छंद आहेत आणि ते आवडतात मला करायला. कोणत्याही नवीन गोष्ट असेल ती शिकायला आवडते आणि त्यातून काहीतरी कमवायचं हे पण माहिती आहे. मला जेवण करायला आवडतो. मी जेवण छान करते आणि मला ऑर्डरी पण येतात. मग त्या ऑर्डरी पण घेते. मलाही जेवण करायला खूप आवडतं आणि त्याचबरोबर मच्छीचा व्यवसाय तर आहेच आमचा. मग तिथे मच्छी विकायला पण जायला भरपूर आवडतं. ते तर आमचा पारंपरिक. आपण स्त्री असल्याचा अभिमान वाटतो. हो, मला खूप आहे. असल्याचा अभिमान खूप आहे आम्हाला स्त्री असण्याचा. स्त्री असण्याचा अभिमान वाटायलाच हवे. कारण जेवढी स्त्री काही करू शकते ना, तेवढं पुरुष काहीच करू शकत नाही. जेवढी सहनशक्ती स्त्रीमध्ये असते तेवढी पुरुषामध्ये नसते. स्त्री घर पण सांभाळते, मुलं पण सांभाळते, धंदा पण सांभाळते. धंदा म्हणजे काय आमचा बाहेर मच्छीचा धंदा सांभाळणं, मुलांचं शिक्षण सांभाळणं, त्यातच घर सांभाळणं, जॉब करून घरातलं सगळं सांभाळणं, काम धंदा आमच्या करणं, मावऱ्याचं पण आम्ही सांभाळतो, पोरांना पण सांभाळतो आणि घर पण सांभाळतो. असं नाही की फक्त मुलांनाच सांभाळतोय. आम्ही शिकलेल्या नसू, आम्ही अडाणी आहोत, पण आमच्या मुलं चांगली शिकू दे अशी याबद्दल प्रोत्साहन देत असतो. आपण कोळी असून पुढची पिढी शिक्षणाकडे वळते आहे, त्यांना काय सांगाल? शिक्षण करू दे. आताच्या काळात शिकला तर पुढे गेलेला चांगला असतो. शिक्षण हा महत्त्वाचा झालेला आहे. पण जे पारंपरिक धंदे आहेत मच्छीमारीचे, ते पण सांभाळून दे त्यांनी. असं नाही हां मी शिकलोय म्हणून मी हे करणार नाही असं नाही पाहिजे. मग ते धंदा कोण सांभाळेल मच्छीमारीचा, ते पण सांभाळून दे असं आम्हाला वाटतं. आणि शिक्षण करता करता त्यांनी आमचं मच्छीमारीचा धंदा पण जाणून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी पुढे पण काहीतरी आपला विकास केला पाहिजे मच्छीमारी. आणि शिक्षणामधूनच मावऱ्यामध्ये काय जुने काही आहेत पद्धती, जसं डोल लावणे. पहिला आमच्या बोटी होत्या, छोट्या बोटी वलव्याच्या, ती वल्ला मारून जायची. मग नंतर शिडाच्या बोटी आल्या आणि त्यानंतर मशीन आले. जसं जर धंद्यामध्ये जर काहीतरी उन्नती होते, काहीतरी वाढतंय, प्रगती शिक्षण घेऊन धंद्यामध्ये त्यांनी काहीतरी प्रगती करायला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या परंतु समाज काय विचार करेल किंवा काय म्हणेल या विचारात असलेल्या महिलांना तुमचा सल्ला काय? समाज नावं ठेवणार, त्यांचा कामच आहे नावं ठेवणार. चांगला पण केला तरी नावं ठेवणार, वाईट केलं तरी वाईट.
मिनी हॉटेल सुरू केलेला, तो देवाच्या कृपेने नाही चालला. नावं ठेवणारे भरपूर होते, पण आमचं चालला 7-8 महिने. आम्हाला व्यवस्थित चांगला रिस्पॉन्स भेटला. पण काय आहे, आमची फॅमिलीने आम्हाला सपोर्ट केली. पण इतर बाहेरचे हिने कशाला खोलला पाहिजे, एवढा काही हिला कमी. पण मला जी आवड, मी तुम्हाला सांगितलं की मला जेवणाची आवड आहे. मला जेवणाची आवड आहे म्हणून मी हे केलं. कसं आहे, त्यांना नावं ठेवायची, पण अजूनपर्यंत मी ऑर्डरही घेते जेवणाच्या. अजूनपर्यंत बोलतात पण पाठवून, पण मला ही आवड आहे जेवण करायची. मी ते घेते, ऑर्डर घेते. आपण लोकांचा विचार नाही करायचा. हा. जे आपल्याला मनाला येईल ते आपण करायचं. घरातलं पण करायचं, बाहेर पण करायचं आणि वेगवेगळ्या वेण्या काहीतरी बनवते, सगळं शिकायला करते. पण पाहिजे काहीतरी, बाहेरचं पण आणि घरातलं पण. आणि अशा मला त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी भरपूर कामणे टोमणे भरपूर काही बोलले असतील. मी लॉकडाऊन पासून दारात मच्छी पण विकायची, त्याच्यावरनं पण बोलले हिला काय कमी आहे. कमी नसते, एक आवड आहे. मला काही बनवायची आवड आहे आणि मला त्याच्यामध्ये तर प्रॉफिट भेटते, मला पैसे भेटतात, तर मी कशाला नको करू, मी करणार. होऊन जाणार. स्वतःच्या इच्छा का मारायच्या लोकांसाठी. आणि लोकांना नाव आणि आवड आहे आम्हाला, आवड असल्यावर आम्ही करणार आणि आम्ही आमच्या मुलांना पण ते सांगणार, तुम्हाला जसं जमतं तसं करा, तुम्ही आवड आहे ना करा, पुढे वा, मागे नका राहू. साता समुद्रात जाऊन पण आमची भाषा बोलतात तिथे, हा गर्व आहे आम्हाला गर्व आमचा. आहे आणि कोळी असल्याचा आणि तर आम्ही भरपूर आम्हाला अभिमान आहे. अजूनपर्यंत घरामध्ये कोळीच बोलतो. आमची मुलं इतकी शिक्षण घेतात, कॉलेजमध्ये जातात, पण घरात आम्ही कोळीच बोलतो. मच्छीमारी व्यवसायाबद्दल गर्व तर आहेच, याच्यात प्रश्नच नाही. आम्हाला आमच्या धंद्याचा, आमच्या मच्छीमारीचा गर्व आहे. पण आमच्या गर्वाला जर सामोरून कोण ओलांडून जर गेलं ना, त्याचा आम्हाला राग पण आहे. जसं मी मावरं कापत असते, बाजूने जर नाक धरून गेलं तर मी त्याला सरळ सांगते, माझ्या दारातनं जाऊ नको बाबा, तुला वास येतो, तू लांबून जा. माझ्या मावरं म्हणजे माझं सोनं आणि माझी लक्ष्मी येते. माझ्या लक्ष्मीला बघून नाक नाही धरायचा. कुलाबा कोली जमातीचे मी आभार मानते की मला बोलायची तुम्ही संधी दिली. काय चुकलं असेल तर मला माफ करा. आतापर्यंत आम्हाला कुठे बोलायचं संधीच मिळाली नव्हती आणि आताच्या यंग पिढीने आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही आमच्या या यंग पिढीचं मनापूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो. नमस्कार. आमचं काही चुकलं असेल तर क्षमा करावी, कारण आम्ही कुठेही बोललो नव्हतो आजपर्यंत. तर आज पहिल्यांदाच आम्ही तुमच्यासमोर बोलतोय. तर काही